एका घनदाट जंगलातून वाहणाऱ्या शांत स्वच्छ नदीत अनेक जलचर राहत होते. त्या नदीत एक मोठी मगर राहत होती. ती दिसायला भयानक होती, पण मनाने फारशी वाईट नव्हती. नदीच्या काठावरच एक छोटासा चपळ मासा राहत होता. तो अतिशय हुशार, आनंदी आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा होता. दररोज सकाळी मासा नदीत पोहत पोहत गाणी म्हणायचा. त्याचा आनंद पाहून नदीतील इतर प्राणीही खुश व्हायचे. मात्र मगर नेहमी एकटीच राहत होती. इतर प्राणी तिच्या भीतीमुळे तिच्यापासून दूर राहायचे. त्यामुळे मगर मनातल्या मनात दुःखी असायची. एके दिवशी मासा पोहत असताना त्याला मगर एकटी बसलेली दिसली. त्याने धाडस करून तिला विचारले, "मगरी काकू, तुम्ही इतक्या उदास का दिसता?" मगर थोडी आश्चर्यचकित झाली. इतक्या प्रेमाने कोणी तिला कधी बोललेच नव्हते. ती म्हणाली, "सगळे माझ्यापासून घाबरतात, मला कोणी मित्र नाही." माशाला तिची दया आली. तो म्हणाला, "जर तुम्हाला चालेल तर मी तुमचा मित्र होईन." त्या दिवसापासून मासा आणि मगर चांगले मित्र झाले. मासा तिला नदीतील गोष्टी सांगायचा, तर मगर त्याचे रक्षण करायची. दोघेही आनंदाने वेळ घालवू लागले. काही दिवसांनी नदीला भीषण पूर आला. पाण्याचा प्रवाह खूप वेगवान झाला. लहान मासे घाबरून इकडे तिकडे पळू लागले. त्या गोंधळात तो छोटा मासा एका मोठ्या जाळ्यात अडकला, जे माणसांनी मासेमारीसाठी टाकले होते. मासा मदतीसाठी ओरडू लागला, "वाचवा, वाचवा!" मगरने आवाज ऐकला आणि क्षणाचाही विलंब न करता तिथे धाव घेतली. आपल्या मजबूत दातांनी तिने जाळे फाडले आणि माशाला मुक्त केले. मासा थरथरत होता, पण सुरक्षित होता. तो भावूक होऊन म्हणाला, "मगरी काकू, आज तुम्ही माझे प्राण वाचवले." मगर हसून म्हणाली, "खरा मित्र तोच जो संकटात साथ देतो." पूर ओसरल्यानंतर जंगलातील सर्व प्राण्यांना या मैत्रीची कथा कळली. मग सगळ्यांनी समजून घेतले की फक्त दिसण्यावरून कोणालाही वाईट समजू नये. त्या दिवसापासून मगरही सगळ्यांमध्ये आनंदाने राहू लागली आणि मासा तिचा सगळ्यात जवळचा मित्र बनला.